नमस्कार मित्रांनो, जेव्हापासून IBPS आणि TCS स्पर्धा परीक्षा घ्यायला तेव्हापासून गणित या विषयामध्ये भूमितीवर आधारित प्रश्न विचारण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण पायथागोरसचे त्रिकूट यावर आधारित प्रश्न बघूया। तर बघा, पायथागोरसचे त्रिकूट म्हणजे काय हे अगोदर समजून घेणे आवश्यक आहे। तर पायथागोरसचे त्रिकूट समजण्या अगोदर आपल्याला पायथागोरसचे प्रमेय माहित असायला पाहिजे। पायथागोरसचा प्रमेय काय, तर काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग उर्वरित दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो। हा पायथागोरसचा प्रमेय। अगदी सेम त्याचप्रमाणे बघा, तीन संख्या समूहामध्ये मोठ्या संख्येचा वर्ग हा उर्वरित दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका येत असेल तर त्यास पायथागोरसचे त्रिकूट असे म्हणतात। बघा, तीन संख्या समूहामध्ये मोठ्या संख्येचा वर्ग हा उर्वरित दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका येत असेल तर त्यास पायथागोरसचे त्रिकूट असे म्हणतात। जसे बघा, आपण तीन संख्या घेतलं 3, 4, 5 मध्ये 3चा वर्ग आहे 9, 4चा वर्ग आहे 16 आणि 5चा वर्ग आहे 25। मोठी संख्या आहे 5 आणि 5चा वर्ग आहे 25। मग 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16 यांची जर बेरीज केली तर उत्तर येतो 25, म्हणजे मोठ्या संख्येच्या वर्गा इतका येतो। म्हणून 3, 4, 5 या संख्या समूहाला आपण पायथागोरसचे त्रिकूट असे म्हणत असतो। मग या व्यतिरिक्त तुम्हाला पुन्हा कोणते पायथागोरसचे त्रिकूट माहीत असतील तर तसे कमेंट करून सांगा।